चला संध्याकाळचं सत्र आहे जबरदस्त. आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहत आहोत. आजचा स्पर्धेचा हा पहिला दिवस आपण पाहिला. सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले महाराष्ट्र राज्य बाबाराजे पुरस्कृत सातारा मध्यवर्गीय बँकेचे संचालक माननीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब विद्यमानाने दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग आज आपण हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये लढत आपण सध्या अंतिम पाहतोय. जबरदस्त इथे मॅच आपण पाहिल्या. खरं तर संघ मालकांचा बी अशा पद्धतीने आपण पाहिलं. संघ मालकांचं कौतुक करेन का संघ मालक जे असतील तर अशा पद्धतीने प्रीमियर लीग होत असतात. त्यांना देखील धन्यवाद देईन. त्यांना देखील प्रत्येक संघ मालकाला आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहोत. मॅचला पुन्हा सुरुवात होते. लक्ष असणारा 71 धाब्यांचा आणि 71 धाब्याची चिरफाड कशा पद्धतीने होणार आहे ते देखील महत्वाचं असणार आहे. जबरदस्त स्पर्धा क्वालिटी क्रिकेट अँड टेक्स लँड क्रिकेट. चला कोणताही वेळ न घेता आपण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. चला कोणताही वेळ न घेता आपण लगेच सुरुवात करायची आहे. दोन्ही टीमचे 12 मॅन 12वा खेळाडू आमच्यापर्यंत यायचा आहे प्लीज. शेवटचा मॅच याच्या दिवसामधला. खूप चांगली स्पर्धा आपण पाहिली. गेल्या वर्षी देखील आम्हाला इथे आमंत्रित केलं होतं या स्पर्धेसाठी. ती स्पर्धा आपण खरं तर नेरूळमध्ये पार पाडली होती, नेरूळच्या मैदानामध्ये. आजचा स्पर्धेचा दिवस आणि आज कन्सोली गरंदा इथे आपण खरं तर ही स्पर्धा पार पाडत आहोत. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं या स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे. तन्मय टायटन्स, सावली टायगर, त्याच्यानंतर इनर वॉरियर्स, फौजी फायटर्स. तब्बल 19 संघ आहेत या स्पर्धेमध्ये. 8 चांगल्या संकल्पनेनं खरं तर साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. 71 धाब्यांचं लक्ष असणार आहे आणि या लक्ष्याचा खरं तर चिरफाड करण्यासाठी आघाडीची जोडी खरं तर लीड करण्यासाठी आणि एक नवीन संकल्पना आज आपण पाहिली तर दक्षिण जावळी मागच्या माध्यमातून खरं तर जो पिवळा बॉल म्हणजे येलो बॉल खरं तर यूज केला, वापर केला या तिसऱ्या षटकासाठी. काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी चमक करायचं, काहीतरी धमक करायचं. चमकायचं असेल तर वेगळं करावंच लागतं. जबरदस्त आहे नियोजन. खूप चांगली स्पर्धा. जातो पण मॅच कडे. बॅक टू द क्रिकेट. 71 धाव्यांचं लक्ष. कोणताही वेळ न घेता प्लीज. आपण खूप वेळ घेतलेला आहे. फौजी फायटर्स टीम आपण खूप वेळ घेतला प्लीज. आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. काही खरं तर खेळाडू आज गावावरनं देखील आलेले आहेत. चला स्पीडअप करा. जास्त वेळ कोणताही घेऊ नका प्लीज. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे आणि सुरुवात होते. बॉल द्या चला लगेच. दत्ता पवार आणि सूर्यकांत शेडगे ऑन स्ट्राईक. दत्ता पवार नो स्ट्राईक आणि बॉलिंग ट्रॅक वरती विलास सकपाल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. विलास सकपाल उर्फ कॅलिस खरं या नावाने खेळाडू असलेला प्रसिद्ध. आणि प्रसिद्धी कधी तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही सिद्ध करता, तुम्ही चांगला खेळ करता, तेव्हा एक तुम्हाला टोपण नाव मिळतं. जर तुम्ही गावामध्ये असाल, तुम्हाला कॉमेडी करत असाल, तेव्हा देखील तुम्हाला एक नाव मिळतं. प्रत्येकाला एक एक टोपण नाव असतं, परंतु या खेळाडूला कॅलिस आहे
कॅलिस बॉलिंग ट्रॅक वरती समोर सूर्यकांत सेडगे प्रचंड वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू. याच्या बॉडी लँग्वेजकडे तुम्ही जाऊ नका, शरीराकडे जाऊ नका, परंतु चांगली बॅटिंग करण्याची क्षमता, मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता यांच्याकडे. पहिलाच बॉल टिलीवरतोय कॅलिस तयार, बॉलिंग ट्रॅक वरती राहू विकेटने. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय. क्षेत्ररक्षक आहे तैनात, बॉल हातातून निसटलाय, बॉल सीमा पार आलेला इथे सूर्यकांत शेडगेच्या बॅट मधनं ब्रँडेड स्ट्रोक चौकार. बघा लक्ष मोठं आहे, लक्ष मोठं आहे. आयकॉनिक खेळाडू सूर्यकांत शेडगेला पाहिलं जातं, आयकॉनिक खेळाडू कॅलिसला पाहिलं जातं आणि सध्या बेस्ट टू बेस्ट असा मॅच सध्या पाहताय. बघा आपला चप्पल क्षेत्ररक्षक आपला चीता लंघात लादलाय. फिल्डिंग होणं खूप महत्वाचं होतं, कॅच होणं खूप महत्वाचं होतं. कॅच कदाचित ट्रॅप झालाय आणि तिथून मात्र 4 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. लक्ष मोठं आणि तशा पद्धतीची बॅटिंग होणं महत्वाचं आहे. ट्राय केलंय, फक्त दिशा दिली आहे चांगली. ती फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला इथे आल्यानंतर लगेच फेकलाय, तोपर्यंत एक सिंगल इथे. विलास सकपाल, सूर्यकांत दत्त पवार बॅटिंग साठी स्ट्राईक इनला. चांगली बॅटिंग सध्या करणं बहुत महत्वाचं आहे. बॉलर तयार होतात पुन्हा एकदा. यस फुल टॉस बॉल वेगावरती स्वार झाला, एक तर सिंगल येते. एक्स्ट्रा कव्हर बिटॉन द बॉल चालला, एक तर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल नाहीये आणि तिथून मात्र एकाच एंडनी करत दत्ता पवारचा नो बॉलचा कॉल आलाय आणि पुढचा बॉल हा फ्री असणार आहे. न दिवाळी न दसना फिर बी बोनस हे तिकीट मिळालंय. तुम्हाला जर इलेक्शन लढवायचं असेल, जर तुम्हाला कोणते तिकीट सरपंच लढण्यासाठी तिकीट हवंय, तुम्हाला पैशांची गरज लागते, परंतु इथे पैसे नाहीये, तिथे फ्री होम डिलिव्हरी आहे. त्याचा फायदा घ्यावा लागेल. ऑस्टमच्या 12चा बॉल बाहेर गेलाय आणि व्हाईट बॉलचा इथे कॉल येतोय आणि टोटल झालं ते आतापर्यंत एकूण टीमच्या 8 धावा. फ्री कंपल्सरी असणार आहे. कॅलिस मनामध्ये कोणतं प्लॅनिंग असेल, मनामध्ये काय विचार असेल, कोणत्या तातडीचा बॉल टाकायचा. जबरदस्त फटका सजवलाय, परंतु टॉपेज घेतला, एक सिंगल येते, कॅच होते, परंतु फ्री हिटचा बॉल चिवतान मिळाला बॅटरला. चांगला बॉल वेग चांगला होता, परंतु फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती, फटक्यामध्ये तितका जोश नव्हता आणि तिथून मात्र धावा आल्या. ते फक्त आणि फक्त एक 9 धावा बोर्डवरती आहे. जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी सुसाट गतीने एखाद्या बंदुकीतून निघते ना गोळी, त्या पद्धतीनेच बॉल टप्पा खाल्ल्यानंतर गेलाय. आलाय तो इथे डॉट बॉल. चांगली बॉलिंग, 9 रन्स आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, परंतु कमबॅक जबरदस्त केलाय. अनकेनिकेचे डॉट बॉल, लगातार 2 बॉल डॉट टाकलेत. भागाईच्या काळात सस्त्याचे कबाल 5ला 1, 3 चुकबार आणि आलाय तो दुसरा लगातारचा डॉट बॉल. जबरदस्त कॅलीची गोलंदाजी, कॅलीची वाबा, कॅलीची बॅटिंग, कॅलीची बॉलिंग प्रभावित केलं या गोलंदाजानं. आणखी ते डॉट बॉल, लगातार 3 बॉल डॉट टाकलेत आणि स्कोर कार्ड वरती जावा झाल्यात. त्या आतापर्यंत बॅटिंग करणारी टीम शिवस्त्री 11 टीम सध्या पोहोचल्या. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9 धावा. 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 5 धावा दिल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. ही गोलंदाजी खूप महत्वाची आहे. टीम मिटिंग नकोय, कोणताही वेळ न घेता, न थांबता, नॉन स्टॉपची स्पर्धा आपण पाहतोय आणि कोणीही वेळ घेऊ नका. नो टाइम पास, नो मिटिंग, ओनली फायटिंग. तुमच्यामध्ये फाईट होणं तितकंच महत्वाचं आणि प्रत्येक जण खरं जे आमच्या पीडीसी लाईव्हला जे पाहत आहेत प्रेक्षक, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्यांचं देखील खूप सहकार्य आहे. नक्कीच तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला, कमेंट करा. खूप चांगली स्पर्धा. एकूण झाल्या ते 9 धावा. स्कोर कार्ड वरती दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. बॉलिंग ट्रॅक वरती एक युवा प्रतिभान गोलंदाजाला खरं तर अस्त्र बाहेर काढल्या. नऊ धावा स्कोर कार्ड वरती. बऱ्याच धावांची 62 धावांची गरज आहे. 4 षटकांचा मॅच बाकी आहे. 15.50ची आवश्यकता आहे. पहिला बॉल वाहीत टाकलाय गोलंदाजानं, एक अतिरिक्त रन्स. बॉलर संकल्प बॉलिंग ट्रॅक वरती एक युवा गोलंदाज, युवा अस्त्राला बाहेर काढलाय. टोटल झाले ते 10 बोर्डवरती. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 9. पहिला बॉल टाकलाय संकल्पने, व्हाईट बॉल टाउन द लेग. समोर सूर्यकांत सेडगे चांगली बॅटिंग करत होतात.
त्यावेळेस व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि वन बॉलचा देखील कॉल दिलाय. वन बॉल वन फ्रॉम प्रति ओव्हर. त्या बॉल करत या ओव्हर मधला हा बॉल संपलाय. व्हाईट +1 अशा 2 धावा टोटल झाले त्या 12. 2 बॉल टाकलेत परंतु एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत 3 दिलेत. एकही बॉल झाला नाहीये. 12 धावा धाव फलकावरती. अजून 59 धावींची गरज आहे. आता मॅच होऊ शकते. प्रत्येक ओव्हर मध्ये 15 रनची करता सरासरी गाठायची आहे. सूर्यकांत शेडगे ती स्ट्रॅटेजी आहे या बॅटरकडे. रंग उधळावे लागतील. चांगले बॅटिंग करणं महत्वाचं आहे. टप्प्याचा शोध घेणं महत्वाचं आहे. टप्पे पाहायचे नाही तर टप्प्यापर्यंत पोहोचायचं आहे. टोटल झाल्यात एकूण 12 धावा. संकल्प बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. शाबलेस आणखीन एक व्हाईट बॉल. थोडासा दबावाच्या छायेखाली दबावामध्ये समोर दश येत आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटक आपण पाहिलं 3 बॉल टाकल्यात. एकही बॉल झाला नाहीये आणि एकूण धावा झाल्या ते दिल्या त्या आतापर्यंत. मॅच होणार पुढे जाऊ नका. जबरदस्त इथे करता आता बॅटिंगचा बरोबर पॅच होईल. थोडंसं दडपण आहे. दबाबाई गोलंदाजावरती समोर शेडगे बॅटिंग करतायत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला. एक्स्ट्रा रन्स खूप आलात या इनिंग्स मध्ये आतापर्यंत. आणखीन एक बॉल व्हाईट आहे. आणखीन एक बॉल व्हाईट बॉल. तर मॅच करता दूर होत चाललाय. गोलंदाज थोडासा नर्वस आहे. थोडासा घाबरलेला दिसतोय. कारण का यार अँगल चेंज करावा लागेल. साईड चेंज करावी लागेल. सध्या राऊंड द विकेटने तो बॉलिंग करतोय. फोर्थ विकेटला जावं लागेल. कारण का सध्या आपण पाहिले जे बॉल पिचिंग झाले ते लेग स्टंपच्या बाहेर डाऊन द लेग आणि थोडासा आता अभाव पडलाय. थोडासा जड जात असताना बॉलिंग करणाऱ्या टीमला खरं तर फौजी फायटर्स टीम बॅटिंगला जवाब आणि सध्या बॉलिंग टाकत असताना बॅकफुटला चाललाय संकल्प. फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय. सूरज चव्हाणच्या स्टाईलने झापून गोलिकात बकेट टेंगल डिस्टॅव षटकार आणि पंचांचा इशारा. नो बॉल. आत्ता बेकार काम आहे. नो बॉलचा कॉल आलाय. षटकार आलाय. 9+6 अशा 7 धावा आणि आता या 7 धाव्यानं टोटल झाले ते आतापर्यंत 21 रन. लाजवाब 21 धावा. एकही बॉल झाला नाहीये. टीमरचा 9 दिलाय पंचांनी. हेरलं पाहिलं पारखलं आणि योग्य तो निर्णय दिला. चला कोणताही वेळ न घेता आपण लगेच मॅचला सुरुवात करायची. प्लीज टीम फौजी फायटर्स वेळ देऊ नका प्लीज. दबावामध्ये गोलंदाज आहे आणि काय जबरदस्त यार. शेडगे यांच्या पाठमधून सूर्यकांत शेडगे आक्रमक फलंदाज आक्रमक हेच धारण रूप केलंय आणि मॅचला खरं तर आता कलाटणी निर्माण होते. मोठं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठला करत असताना आतापर्यंत 21 धावा. एकूण 5 बॉल टाकलेत. पहिला बॉल वाईट आला. पहिला बॉल वाईट. त्याची दुसरा बॉल नो आला. वाईट आला. त्याच्यामध्ये प्लस आली. त्याच्यानंतर वाईट आला. त्याच्यानंतर परत वाईट आला आणि आता नो. त्याच्यावरती विकेट. हा देखील बॉल वाईट आहे. फ्री हिटचा बॉल असणार आहे. यार गोलंदाज काय करतोय. कशामध्ये कमी या गोलंदाजाची आहे. जिथे कमी आणि तिथे सूर्यकांत शेडगे म्हणतोय तिथे आम्ही. गोलंदाजीची कमतरता, गोलंदाजीची कमजोरी आणि बॅटर आपली ताकद बनवतोय. लाजवाब यार. बॅटिंग साठी खरं तर या प्रभाव केलाय. हा येत आहेत धावा. सहज येत आहेत धावा. कोणती हालचाल न करता धावा येत आहेत. सूर्यकांत शेडगे फ्रीटचा बॉल आणखी ते टॅप केलाय. ऑन साइड रन करण्याचा प्रयत्न करतो. इथे डॉट बॉल येतो आणि पहिला बॉल अगदी 6 बॉलच्या नंतर आलाय. हा पहिला गोलंदाज राहिला. हे रेकॉर्ड होत राहतील. रबर बॉल क्रिकेटमध्ये होत असतं. तुमची प्रॅक्टिस नसते परंतु सूर्यकांत शेडगे थांबायचं नाव घेत नाहीये. लॉंग ऑफला बॉल चाललाय. कॅच कदाचित तिथे ड्रॉप झाली आणि बॉल चाललाय ते सीमारेषा पार. आणखीन किती मिळतोय. नशिबाचा चौकार. रन्स आल्यात रन्स होत आहेत. 26 धावा झाल्यात टॉप फलकावरती. हा
ओव्हर खरं तर खूप लांबूनच चालला. एक्स्ट्रा रन्स आले, 2 एक षटकार 1 चौकार आला. बऱ्याच बॉलचा खरं तर फक्त 2 बॉल झालेत आणि धावा खूप आल्यात आतापर्यंत या ओव्हर मध्ये. 17 धावा आतापर्यंत आल्यात. यावेळेस नो फुल टॉस बॉल दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच पकडता बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार. आणखीन येते बॉल. मिळतील धावा. रन 4 चौकार. काय बॅटिंग होतीये. बॅक टू बॅक इथे 2 चौकार सूर्यकांत शेडगेच्या बॅट मधून आलेत आणि संपूर्ण आता आपल्या अंगावरती मॅच घेतलाय सूर्यकांत शेडगेनं. आणि काय जबरदस्त बॅटिंग. 30 झाल्यात. आणखी 41 धावांची गरज आहे. मॅच आता जवळ चालली आहे. आतापर्यंत 21 रन या ओव्हर मध्ये. गोलंदाज संकल्प थोडासा महागडा होत असताना, महागडा जात असताना डप्पा तोटा करत आपण चढ उतार या मॅच मध्ये पाहिलेत. पहिल्या ओव्हर मध्ये रन झाल्यात. दुसऱ्या ओव्हर मध्ये ओसाडून धावा सध्याला टोटल झाल्या 30 रन. 21 धावा आतापर्यंत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 21 धावा आल्यात. सूर्यकांत शेडगे पुन्हा एकदा ऑल स्ट्राईक. लागोपाठचा 3रा चौकार येणार का हे देखील पाहिले जाईल. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅट मध्ये आल्यात आणि 1 षटकार. बॉल तयार. बॉल चांगलाय. अगदी व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केलाय. थोडासा बाहेर ठेवलाय. टॉट बॉलची होती सांगता बऱ्याच कालावधीनंतर एक बॉल टॉट आलाय गोलंदाज संकल्प याचा. हा बॉल फक्त दिशा दिली होती. पॉइंट मध्ये 1 सिंगल येते या बॉल वरती आणि बऱ्याच कालावधीनंतर 1 सिंगलची पद्धत टोटल झाली. आतापर्यंत 2 चौकारानंतर 31 धावा. 40 धाब्यांची आवश्यकता. 40 धाब्यांची आवश्यकता. बॉल बरेचसे बाकी आहेत. बॉलर 19 बॉलचा खेळ बाकी आहे. ज्यावेळेस पेकेट करण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता परंतु एच लागले. किनारा लागलाय आणि पहिला धक्का लागलाय. बॅटर इथे कॉल होईल. दत्ता पवार होतील बॅक टू द डगआउट. पूर्ण मॅच मध्ये दत्ता पवार बाद झाल्यात. टोटल झाल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 तब्बल या ओव्हर मध्ये आल्यात त्या 22 धावा. परंतु कौतुक करेन मी गोलंदाजीचा. फक्त 3 बॉलच्या पाठीमागे, शेवटच्या 3 बॉलच्या पाठीमागे फक्त 1 धाव आणि त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट घेतली. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 रनची आवश्यकता. बॅट ऑन आहे. चला कोणताही वेळ न घेता जिथे वेळ आहे आज खरं तर 5 षटकांचा मॅच म्हणजे तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी दिला. आता येलो बॉल इथे टाकला जाईल आणि या बॅट्समन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना सचिन मोरे बॅटिंगसाठी. सचिन मोरे पाहिलं तर त्यांना देखील प्रचंड वर्षाचा अनुभव ऍज अ 40+ खेळाडू. परंतु आता येलो बॉलची कमाल काय असणार आहे. येलो बॉल हा खरं तर कोणाच्या दिशेने जाणार आहे. येलो बॉल याचा आता वापर केला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चला कोणताही वेळ न घेता आपण स्पीडअप करायचा. प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. प्रसाद सुर्वे समोर सूर्यकांत शेडगे आणि आता बॅटिंग साठी आलेले आहेत सचिन मोरे बॅटिंग साठी. जबरदस्त स्पर्धा सुचलली आहे. 18 बॉल जिंकण्यासाठी 40 धाव्यांची आवश्यकता. 2 ओव्हर मध्ये आल्यात एकूण 31 रन. 18 बॉल 40 रनची आवश्यकता. हा मॅच कोणाच्या बाजूने जाईल. एक मॅच खर तर टीम यावेळेस नो फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. फक्त मोठा स्ट्रोक खेळण्याचा दूरवरून प्रयत्न केला होता. प्रयत्न करत असताना टिकलर झोड मध्ये बॉल चाललाय. गोष्टी क्षेत्रामध्ये 1 सिंगल. टोटल 32 धावा. श्रीवंशी 11 टीम सध्या फाईट करते. पहिला मॅच शिवश्री 11 टीम पहिला मॅच खरं तर गमावला आणि फौजी फायटर्स टीमने देखील गमावला आहे. म्हणजे पहिल्या विजयाच्या शोधामध्ये सध्या पाहतोय. ऍडवे बॅटने टॅप सिस्टमचा वापर केलाय. बॉल चालला इथे सी बारेच्या लगात परंतु चांगली फिल्डिंग झाली आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 सिंगल येते. 1 सिंगलची मदत. 1 सिंगलचं योगदान सचिन मोरे ऑन स्ट्राईक. सूर्यकांत शेडगे आपण 11 बॉलच्या पाठीमागे
23 धाब्यांचं महत्वपूर्ण योगदान, त्याच्यामध्ये एक षटकार 3 चौकार त्यांच्या बॅट झाले. 33 धाबा झाल्यात. आणखी बऱ्याच धाबांची गरज आहे आणि आता खरं तर कुठेतरी बॅकफुटला जात असताना टीम शिवश्री 11 टीम, कारण का रन्स येत नाहीयेत. सचिन मोरे स्ट्राईक, ज्या वेळेस लो फुलटॉस बॉल दिशा दिली आहे आणि बॉल चालला येते सीमा रेषा पार, दिले ही ती बॉलला धडक, फटका आलाय कडक सीमा पार. षटकार काय यार, फटका सर्जवला. व्हेरिएशन स्लोवर बॉल, लो फुलटॉस, फक्त दिशा ऑन साईडला टर्न आणि डीप मिड विकेटला क्रॉस केलाय, बाउंड्रीच्या बाहेर षटकाराला. फुलटॉस बॉल होता, बेजवानी होता आणि पूर्ण वसूल केले ते 19 धाबा. जबरदस्त बॅटिंग, चर्चा होते, मीटिंग होते, मीटिंग होणं तितकं महत्वाचं आहे. टोटल झाले ते आतापर्यंत 39 रन. 15 बॉल 32 धाब्यांची आवश्यकता. मॅच होणार. सचिन मोरे ज्यावेळेस स्ट्राईक मिळाली आहे आणि त्यावेळेस करता षटकार टोकलाय. 15 बॉल 32 धाब्यांची गरज आहे. कोण ही मॅच जिंकेल? शिवश्री 11 की फौजी फायटर्स टीम. 71 धाब्यांचं मोठं लक्ष. इथे पाठीमागे टाकला, या बॉलला सोडून दिलंय. अतिरिक्त रन. 15 बॉल 31, 15 बॉल 31, 40 धावा जमल्या गेल्यात. वॉट अ मॅच. दोन्ही बाजूने खरं तर सामना बॅलन्स आहे, सामना बॅलन्स राहिलाय. दोन्ही संघांना समांतर संधी आहे. आणखीन एक बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल होत असताना बराच वेळ क्षेत्ररक्षक स्वतः करून फिरलाय भावड्यासारखा, परंतु 2 धाबा इथे सहज झाल्यात. 2 धाब्याची मदत, 2 धाब्याचं योगदान. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. कोणता संघ दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये. जोपर्यंत जीवनामध्ये फोटोला हार लागत नाहीये तोपर्यंत कधी हार म्हणू नका. संघर्ष करत राहा. मैदान कोणताही असो, खेळ कोणताही असो, संघर्ष करावा लागतोय. संघर्ष रडवतो, परंतु तुम्हाला मैदानामध्ये घडवतो. कोण ही मॅच जिंकेल, कोण ही मॅच रपाटॅप करून द्याल, गोलंदाज तयार होतोय. अंदाधुंदी फायरिंग. बॉल टप्पा पडलाय, गती कमी होतीये, गती संपूर्ण काढून घेतली आणि आलाय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग, सगळी बॉलिंग इथे बहिष करत असताना डॉट बॉलची होती सांगता मॅच रपाटॅप. मॅच का सांगास? त्यावेळेस लाखांचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकला आणि यॉर्कर टाकत असताना ओव्हरची देखील होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये धाबाला 42 धाबा, त्याच्यामध्ये 1 विकेट. आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता ते 29 धाबांची. 14.50 रन रेट ठेवलाय, परंतु जबरदस्त मॅच चालली आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ बाजी मारणार आहे? दत्त पवार सरेतीबाद. सचिन मोरे बाद झाले. दत्ता पवार यांची पहिली विकेट आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश जवळ मैदानामध्ये दाखल झाला. जबरदस्त आपण स्पर्धा पाहिला. स्पर्धेमध्ये टॉस कवास पाहिला. पीटीसी लाईव्ह बॅटर बाद झाला. टोटल झालं ते 42. 12 बॉल आणि 29. 12 बॉल 29 हे समीकरण. ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. चला तर विलास कॅलिस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. समोर शेडगे आहेत. चांगली बॅटिंग आणखीन घेते. फटका जबरदस्त आहे. क्वालिटी बॅटरच्या बॅट मधून आलाय एक टॉप क्वालिटीचा षटकार. लाइन से फटके तो पडेंगे फटके षटकार. वॉट अ बॅटिंग. शॉर्ट बॉल, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, हवाई स्मेल, हवाई सबर. जबरदस्त यार. मॅच आता बनते, मॅच बनवले, मॅच घडते, मॅच घडवली. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 23 धाब्यांची. मॅच ऑन आहे. जबरदस्त मॅच. नेक्स्ट बॉल साठी आणखीन किती विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बेस्ट टू बेस्ट सध्या आपण मॅच पाहतोय. पहिल्या देखील ओव्हरमध्ये हेच घडलं आणि दुसऱ्या ओव्हर देखील हेच घडते. डॉट बॉल आहे. 10 बॉल आणि गरज आहे ते 22 धाब्यांची मॅच ऑन आहे. 10 बॉल 23 धाबा. 23 धाबा 10 बॉल. बॉलर कॅलिस तयार होतोय. आणखीन एखाद्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झुंजारा देत चाललाय.
अगदी बॉल वेगाने जात असताना आलाय तो डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आलाय, परंतु लगातारचे 2 बॉल टाकल्यात आणि प्रभावित केलाय. जबरदस्त गोलंदाजी आहे. टप्प्यावरती फोकस, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं गेलंय. आणखीन एक तिसरा लगातारचा ये डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी है इथे करत असताना काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम ऐसा करो एक पहचान बन जाए, पहचान ऐसी करो एक मिसाल बन जाए, मिसाल ऐसी बनाओ एक इतिहास बन जाए, आपके नाम की चर्चा हो जाए. चर्चा 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 आणि चर्चा बघता होत्या या स्पर्धेची. चर्चा होते मॅचची, चर्चा होते कधी कॅलेची, चर्चा होते कधी सूर्यकांत सेडगेची. कॅलीस तयार, जबरदस्त इथे थोडा दूर केला पटकार इन्स्टा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक अवेलेबल, फक्त एक सिंगल द्या आणि एक सिंगलच्या माहितीनं टोटल मध्ये धाव संख्या सरसावली जाते. 3 बॉलच्या नंतर 49 रन. वॉट अ मॅच. 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर 3 बॉल लगातार डॉट. कमालीची बॉलिंग अटॅक सध्या कॅलिस आणि सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला बॅटर असणार आहे. जबरदस्त जबरदस्त बॉल हवेने वेगाने जात असताना थोडंसं बाउन्स होत असताना जबरदस्त गोलंदाजी आहे. जबरदस्त इथे बॅटिंग झाली आहे आणि खेळ देखील सुरळीत चाललाय. 6 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता. 3 षटकार, 1 चौकार, 1 चौकार, 3 षटकार, 3 चौकार, 1 षटकार. या मॅचला बनेल, ही मॅच घेऊन येईल. मॅच चांगली उचलली आहे. 6 बॉल 22 धावांची आवश्यकता. हो हौसले बुलंद मंजर भी आएगा, हो हौसले बुलंद मंजर भी आएगा. आप प्यासे हो तो आपके पास चलकर समंदर भी आएगा, आप प्यासे हो तो आपके पास चलकर समंदर भी आएगा. अब जिद है उसे पाने के, अब जिद है उसे पाने के, यह तो टोटल भी आएगा. गेंदबाज का नाम, गोलंदाज कौन है? उनचा गोलंदाज एक युवा गोलंदाज कोण आहे? बॉलर दादा नाव सांगा. संस्कार. बघा संस्कार बॉलिंग ट्रॅक वरती, आणि संस्कार म्हटल्यानंतर संस्कार खूप आपल्यावरती असतं, खूप महत्वाचं आहे. संस्कार म्हणजे आज खरं तर जीवनामध्ये काय हवंय ते चांगले संस्कार हवेत आणि संस्कार नावाचा गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. संस्कार बॉलिंग ट्रॅक वरती समोर सेडगे, सूर्यकांत सेडगे काय करते? 6 बॉल 22 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. पहिलाच बॉल संस्कार का इथे वाईट बॉलचा कॉल. पहिलाच बॉल वाईट टाकलाय गोलंदाजाने आणि 1 फ्रॉम प्रतिवर. हा एक बॉल त्याचा संपला. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. वाईट बॉलचा कॉल. एक बाउन्स देखील दिलाय. हा बॉल तुम्ही इथून पुढे टाकू शकत नाहीये. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. टोटल झालं ते 49 धावा. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज धावा, हाय व्होल्टेज मुकाबला. पहिल्या शोधामध्ये दोन्ही संघ शिवश्री 11 टीम आणि फौजी फायटर्स टीम. 71 धावांचं बडं मोठं लक्ष्य. हे लक्ष्य पार करत असताना महत्वपूर्ण रोल निभावलाय आतापर्यंत. डॉट बॉल देखील आले आहेत, चौकार षटकार देखील आले आहेत. पदर तयार. यावेळेला जबरदस्त फटका हुक केला या बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि धक्का करत असताना महत्वपूर्ण फलंदाज जो खतर तळ ठोकून बसला होता सूर्यकांत सेडगे होतील बाद साथीने ते माघारी. दुल्हन की मेहंदी रहते सुखने के बाद और गेंदबाज के मजा आता है सफलता लेने के बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे बाद झालाय सूर्यकांत सेडगे आणि मॅचने आता बॉलिंग घेतलाय, मॅचने टर्न घेतलाय. सन्माननीय आदरणीय शेखर नवकरे साहेब हुमगाव यांचे इथे आम्ही आगमन होतोय, आम्ही त्यांचं करत आहोत. सहर्ष सहर्ष स्वागत. सन्माननीय आदरणीय. चला मॅच कडे आपण बोलतोय. टोटल झालं ते आतापर्यंत एकूण 50 धावा आणि 21 धावांची गरज आहे. बॉल असणार ते 5. सूर्यकांत सेडगे खरं तर या मॅच मध्ये जी उम्मीद होते ती मात्र आता उम्मीद बाहेर गेले. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 50 धावा. सध्या धाव फलकावरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. डावखोऱ्या हाताचा फलंदाज जो नेहमीच ऍक्टिव्ह असतो, जो नेहमीच आक्रमक असतो. रवी बॉलिंग बॅटिंग ट्रॅक वरती आहे. संस्कार पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस स्लो फुलटाचा बॉल अगदी गोलफाट टाकला होता. एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल आहे का? या सेकंडचा कॉल. यस नो नो रन. व्हॉट अ फिल्डिंग. अगदी वेगाने आलात आणि त्याच्यानंतर इथे एक सिंगल येते. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 3 षटकार 2 रन्स किंवा 1 चौकार, 2 चौकार आणि 2 षटकार.
4 बॉल 20 रनची गरज आहे. 4 बॉल 20, 2 षटकार 2 चौकार, 3 षटकार 2 रन्स. कोणी मॅच घेऊन जाईल संस्कार, परंतु समोर बॅटर स्ट्राईक एंडला असणार आहे ऋषिकेशला काहीतरी चमत्कार करावा लागेल. तुम करेंगे चमत्कार तो हम करेंगे आपको नमस्कार. 4 बॉल 20 रनची आवश्यकता. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला एका धावेसाठी आणि आता 3 बॉल इथे सेव्ह टाकायचे आहेत, 3 बॉल सेफ टाकायचे आहेत. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. आजचा पहिला दिवस माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले पुरस्कृत माननीय श्री नांदेवजी रानडे साहेब यांच्या विद्यमानाने संकल्प साखळी स्पर्धा चावली दक्षिण जावळी क्रिकेट क्लब आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. नो बॉलचा कॉल, पुढचा बॉल असणार आहे फ्रेट. अर्धा डोले उघडा पानेट. पुढचा बॉल फ्रेटचा बॉल आहेत बाकी ते 3 मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे. ते एकूण 18 धावा मॅच शॉट राहिले आहे. दक्षिण जावळी रबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आपण पाहतोय 2025 पर्व क्रमांक 3 आपल्या भेटीला. आता बॉल असणार आहेत बाकी 3 जिंकण्यामध्ये 18 धावेची गरज. मॅच ऑन आहे. जबरदस्त आजचा आपण पहिला दिवस पाहिलाय. उद्याचा अंतिम दिवस असणार आहे आणि यस पंचांनी इथे कॉल दिलाय. यस हा बॉल सेफ आहे. योग्य तो निर्णय पाहिलं तिथं कोणत्या पद्धतीने बॉल कुठे पडलाय. आणि उद्या सकाळी 8 वाजता 7:45 आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि 8ला पहिला बॉल पडेल आणि मॅच असणार आहे तरमय टायटन्स जावली टायगर्स. वाईट आहे का सर? वाईट आहे बघा. तरी 3 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. ज्यामुळे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. वरची कडा लागली आणि बॅटर वहिली ते गॉलच्या उमेद होत्या. जो सामना होता तो आता झुकला जातोय. कारण का 2 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे आणि पहिल्या विजयाच्या शोधामध्ये अगदी जवळ आहे फौजी फायटर्स टीम. फौजी फायटर्स अगदी विजयाच्या उंबिरठ्यामध्ये येऊन ठेपले. परंतु क्रिकेट अनित्यचा खेळ, क्रिकेट अनित्यचा गेम कधीही टर्न होऊ शकतो. बॉल आहेत बाकी 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे. ते एकूण 18 धाब्यांची मॅच ऑन राहिली. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन. गत वर्षीप्रमाणे आपण एक वेगळं काहीतरी करावं. शाबलेस बॅकफुटला पंच केला. इथे बॉल दिसला कव्हर मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक तर सिंगल येते आणि सेकंड देखील कॉल केला आणि बघता फक्त 2 धावा आल्यात. पंचावन्न धावा 16 धाव्यांची आवश्यकता. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आज खरं तर आम्हाला गत वर्षीप्रमाणे सलग 2 वर्ष आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. मी दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली प्रबळ प्रीमियर लीगचे खरं तर सर्व माझे आजी पदाधिकारी खरं तर माझ्यावरती विश्वास ठेवला पुन्हा एकदा आणि सलग 2ऱ्या वर्षी मी इथे समालोचन करण्यासाठी आलेलो आहे. मनपूर्वक आभार. इथे नो बॉलचा कॉल आलाय. 2 रन्स आपण ऍड करूया. 2 मदतीनं टोटल झाले आतापर्यंत एकूण 57 धावा. 14 धाब्यांची आणखी गरज आहे. एकात मोठा हिट. परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरीचा सेंग. व्हॉट अगेन फौजी फायटर्स. काय जबरदस्त बॅकफुटला पंच केला. स्टॅकर मधून बॉल निघून जातोय सीमारेच्या दिशेने आणि शेवटच्या बॉलवरती आलाय. इथे टन करीत धन करीत 1 केलाय चौकार. 4 चौकार. धावा चालल्यात एकूण 61 आणि ही आजच्या दिवसामधली ही स्पर्धा इथे खरं तर संपन्न झालेली आहे. उद्या सकाळी अगदी 7:30ला याचं 7:45ला रिपोर्टिंग होईल. तरमय टायटन्स आणि जावली टायगर्स अगदी 7:40 मिनिटांनी